आम्ही स्वागत केलंय, आम्ही दरवाजे उघडे ठेवलेत, या. आमचं काहीच म्हणणं नाहीये. आम्ही कुठे दरवाजे मराठ्यांनी बंद केले. फक्त एक जाणीव असू द्या. कोणची जाणीव असू द्या की आता तरी सहजतेने हे आंदोलन घेऊ नका. जर लोक आंतरवालीपासून नगरपर्यंत लाखानं आहेत, मी लाखानं शब्द वापरतोय कारण तुमच्या पुढे खोटं बोलणं सोपी गोष्ट नाही. हो, कारण तुम्ही चेक करताय. मी रात्री सहज बघितलं, आतापर्यंत बघितलं नव्हतं. मी पुढं होतो, म्हणलं गाड्या पुढे जाऊ द्या जेवणाच्या ठिकाणी. पोरांची हरबडणी झाली पाहिजे. आपल्याला 2 वाजते, यांना 9 वाजता जाऊ द्या. ज्यावेळेस गाड्या निघायला सुरू झाल्या, अहो आमची नगरमध्ये पोहोचली तरी गाड्या पाठीमागून येतच होत्या. सरकारला एवढं पण कळत नाही का की समाज जर एवढ्या ताकदीने आला नगरपर्यंत, पुणे आणखीन वाशी यायची. 25 तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा निघणार आहे मुंबईकडं. 26ला सकाळी मुंबईत आझाद मैदानला जाण्यासाठी. तर मुंबईत उभा राहायला जागा राहणार नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही का? तरी पण आणखी ना मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर आम्हाला पाठवतात कागद. ही काय चिल्लर मुद्दा आहे का व्हॉट्सअप फेसबुकवर खेळायला? इतका समाज जर जागृत झालाय, इतकं तुटून समाज पडलाय. आज माता मावल्यांसह सुद्धा रात्रंदिवस लोक रोडवरती आहेत. एकट्या करंजी घाटात 4 कार्यक्रम झालेत, नुसत्या करंजी घाटात. आणि ते पण एवढे होते की एका कार्यक्रमाला 20-30 हजार लोक नसते. एक बी त्यातला जाणीव नाही सरकारला, याची गांभीर्य पण नाही का? नुसतं सरकार चालवायचं म्हणून असं नसतं. ही जनता दैवत आहे, याने आपल्याला साथ दिलेली. मग यांचा प्रश्न काय, आपण पुढे होऊन जाणून घेतला पाहिजे. ते सोडून कुठं सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडायचा प्रयत्न नसतो होत. आणि ती जर प्रयोग डबल झाला ना, तर तुम्हाला सांगतो रस्त्यावर या राज्यासह देशात आंदोलन सुरू होईल.